मध्यंतरी युरोपवर धाड घालणाऱ्या हुनांच्या कर्तृत्ववान सेनापती अटिलाप्रमाणेच आशियातील हुनांच्या विलग विलग सैन्यांना एकत्र करून खिंखिल नावाच्या एका कर्तृत्ववान पुढाऱ्याने आपल्या अधिपत्याखाली दुसरे एक केंद्र संघटिले होते आणि तो स्वतः त्यांचा राजा म्हणून घेऊ लागला होता. भारतात मागे झालेल्या हुनांच्या पराभवाचे उपटे काढण्यासाठी आणि भारतखंड जिंकून घेण्यासाठी त्याने ह्या नव्या संघटनेच्या बळावर भारतावर पुन्हा स्वारी केली. ही गोष्ट सम्राट चंद्रगुप्ताच्या राजवटीच्या उत्तर काळात घडली. भारतावर हुनांची दुसरी बलवत्तर चढाई. पहिल्या धडाक्यातच हुनांनी भारतीय साम्राज्याच्या वायव्य प्रांतावर रक्षणार्थ ठेवलेल्या साम्राज्यीय सैन्याचा 1-2 ठिकाणी पराभव करून त्यांना मागे हटविले. हे कळताच त्याचे आता उतारवय झाले असताही सम्राट स्कंदगुप्त हुनांशी तोंड द्यावयाला आपली राजधानी सोडून स्वतः पंचनदापर्यंत चालून गेला. हुनांनी मागे हटवलेल्या आपल्या साम्राज्यीय सैन्याची पुन्हा सिद्धता करून हुनांवर उलट चढाई करण्याच्या सिद्धतेत तो तिकडे शिबिरात असताना इकडे पाटलीपुत्र नगरात त्याचा सावत्र भाऊ जो पुरगुप्त तो स्कंदगुप्ताचे सिंहासन बळकावण्याचे अधम कृत्य करण्याच्या बेतात आहे असे त्याला कळले. तरीही वैयक्तिक राष्ट्राभिमानी सेनानी स्कंदगुप्त न परतता म्लेच्छांशी तिकडे झुंजतच राहिला. कारण साम्राज्य सेनेला तिकडेच सोडून जर तो कलहापायी परच राजधानीच येता तर त्या भारतीय सैन्याचे धैर्य खचून तो बांध फुटताच महापुराप्रमाणे हुनांची क्रूर सैन्ये सारा पंजाबनी अर्धा उत्तर भारत हाक म्हणता ग्रासून टाकती. या शंकेने तो वृद्ध सम्राट तिकडे समरशिबिरातच राहून शत्रूंशी झुंजत होता. सम्राट असावा तर असा आणि आपल्या राष्ट्रासाठी असा लढत असतानाच तो वृद्ध वीरावंत स्कंदगुप्त इसवी सन 471 आसपास समरशिबिरातच मरण पावला. सम्राट असावं तर कसा? सम्राटाने उभ्या उभ्याच मेले पाहिजे. रोमन साम्राज्याच्या भरभराटीच्या काळात होऊन गेलेल्या एका नामांकित रोमन सम्राटाविषयी अशी एक कथा सांगण्यात येते की तो आपल्या राजवाड्यात मरणासन्न होऊन पडला असता अकस्मात उठून खड्ग हाती घेऊन उभा राहिला. हे पाहताच त्याला वायूचा झटका आला की काय अशा शंकेने त्याचे राजवैद्य परिचारक घाबरून हा महाराज हे काय असे म्हणत त्याला खाली निजवू लागले. तेव्हा आपला अंतिम श्वास सोडण्याच्या आधी तो म्हणाला, दूर व्हा, रोमचा सम्राट शय्येवर लोळत घोळत मरता कामा नये. रोमच्या सम्राटाने आपल्या पायावर ताठ उभे राहून रणसज्ज पवित्र्यातच उभ्या उभ्या मेले पाहिजे. अ रोमन एम्पायरर मस्ट डाय स्टँडिंग. अशाच बाणेदारपणाने म्लेच्छ शत्रूशी झुंजत भारताचा हा सम्राट स्कंदगुप्त सम्राट असताही सैनिकासारखा समरशिबिरात मरण पावला. पूर्वी त्याच्या तारुण्यात ह्याच अनावर हुनांच्या टोळधाडीची नांगी ठेचून त्याने त्यांना सीमापार पिटाळून दिलेले होते. आता वृद्धापकाळीही त्याच प्रबळ राष्ट्रशत्रूंशी तो रणांगणात उतरून झुंजत होता. सारे राजविलास उपलब्ध असताही त्यांच्याकडे पाठ फिरवून आपल्या जीवनाची एकंदर 15-20 वर्षे तरी भारतीय साम्राज्याच्या नि स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ त्याने रणशिबिरातील खडतर नि कठोर अवस्थेत काढली. त्याला त्या काळात अत्यंत क्लेश सोसावे लागले, पण त्याने ते सर्व कष्ट सोसून त्या विस्तृत भारतीय साम्राज्याला धक्का लागू न देता त्यांच्या संरक्षणार्थ शेवटी देह ठेवला. तोही राष्ट्रशत्रूशी झुंजता एखाद्या सैनिकासारखा. पंचनदीतील सुदूरच्या रणशिबिरातच, राजधानीतील प्रासादात नव्हे. सम्राट असावं तर असा. ज्या 50 वर्षात हुनांनी इकडे चीनचे प्रदेश उद्ध्वस्त करून तिकडे रशिया ते रोमन साम्राज्यापर्यंतचा प्रदेश पादाक्रांत केला, त्याच 50 वर्षात त्या प्रबळ शत्रूला त्याच्या हाताशी असलेल्या भारतावर तो वारंवार चढाया करीत असताही जर सिंधू नदीपर्यंतच्या एका कोपऱ्यापलीकडे स्थिरपणे पाऊल टाकता आले नसेल तर ते सम्राट स्कंदगुप्ताच्या आणि भारतीय सैन्यबळाच्या प्रतापामुळेच होय. नाहीतर हुनांच्या भर उन्मादात साऱ्या आशिया युरोपची त्यांनी जी दुर्दशा उडवून दिली तीच त्यांनी साऱ्या भारताचीही उडवून दिली असती. हुनांचा पूर्ण निपात होण्यापूर्वीच सम्राट स्कंदगुप्ताला मृत्यू आला.
पण त्याच्या ह्या प्रतापामुळेच पूर्वीचा भर उन्माद ओसरून क्षीणवध झालेल्या ह्या होणांचा निपात करणारी बलवत्तर वीरांची पिढी भारतात लवकरच रणांगणात उतरण्याची शक्यता निर्माण झाली. यास्तव सम्राट स्कंदगुप्ताच्या स्मृती समाधीला विक्रमादित्यासारख्या कोणत्याही दिग्विजयी भारतीय सम्राटाला व्हावी तितक्याच गौरवाने, अभिमानाने नि राष्ट्रीय कृतज्ञतेने आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत. सम्राट स्कंदगुप्ताच्या मृत्यूनंतर त्याच्या विरुद्ध आधीच बंड करून उठलेल्या त्याच्या सावत्र भावाने पुरगुप्ताने मगधाचे सिंहासन बळकावले, परंतु कर्तृत्व असे त्याच्यात लवलेशही नव्हते. स्कंदगुप्त मरताच त्याच्या पराक्रमाच्या नि नावाच्या दराऱ्याने वायव्येस घुटमळत राहिलेल्या हुणांच्या टोळधाडी त्याच्या राजा खिंकिल याच्या अधिपत्याखाली पुढे सरकल्या. खिंकिलाच्या मृत्यूनंतर त्याचे राजपद तोरमान नावाच्या पराक्रमी पुरुषाने पटकाविले. त्याच्या राजवटीत हुणांच्या विध्वंसक नि अत्याचारी प्रवृत्ती मोकाट सुटून कंबोज, गांधार नि पंजाब ह्या प्रांतात लुटालुटीचा नि जाळपोळीचा धुमाकूळ माजला. तक्षशिलेच्या जगद्विख्यात विद्यापीठाचाही विध्वंस झाला. तेथील सहस्रावधी मूल्यवान ग्रंथांची हुणांनी होळी केली. राष्ट्रीय शस्त्रबळाचा पाठिंबा नसला म्हणजे राष्ट्रीय साहित्य नि संस्कृती यांचीही परशत्रूकडून कशी धूळधाण उडवली जाते त्याचे आणखी एक प्रात्यक्षिक पहा. मध्यंतरी तिकडे इराण देशावर तुटून पडलेल्या हुणांच्या सैन्याने सारा इराण पदाक्रांत करून इसवी सन 484 मध्ये इराणचा राजा फिरोज ह्यास पकडले आणि त्याला जीवे ठार मारले. इराणचा प्रश्न असा निघाल्यामुळे तिकडे लढत राहिलेल्या हुणांचे सहस्रावधी सैनिक त्यांच्या तावडीत तोपर्यंत न सापडलेल्या भारताचीही तीच दुर्दशा करण्यासाठी भारतात घुसून तोरमानाच्या सैन्यात शिरले. त्यांचे बळ असे अकस्मात वाढताच तोरमानाने 511च्या आगेमागे पंजाबातून पुढे घुसून माळवा प्रांत उज्जैनी नगरासह जिंकून घेतला. तोरमानाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र मिहिरगुल ह्या हुणांचा राजा झाला. तो आपल्या बापापेक्षाही सवाई पराक्रमी नि सवाई क्रूर होता. मिहिरगुल रुद्रदेवतेचा उपासक बनला. आश्चर्याची गोष्ट अशी की निदानपक्षी भारताच्या वायव्य प्रांतात शिरल्यापासून हुणांमध्ये वैदिक धर्मातील रुद्र ह्या देवतेची उपासना वेगाने फैलावू लागली होती आणि बौद्ध धर्माचा तर त्यांना पहिल्यापासून मोठा तिटकारा होता. त्यांचा नवा राजा मिहिरगुल हाही त्याला अपवाद नव्हता. तो वैदिक रुद्रदेवतेचा एकनिष्ठ भक्त होता आणि बुद्ध धर्माचा नि बौद्धांचा कट्टर द्वेषा होता. वैदिकांचा स्वराष्ट्राभिमान आणि बौद्धांचा राष्ट्रद्रोह इथे या पुस्तकाची मागील परिच्छेदे 181, 186, 188, 189 ते 198 आणि 252 व 253 ह्यामध्ये आम्ही वैदिकांच्या राष्ट्राभिमानी आणि बौद्धांच्या राष्ट्रद्रोही प्रवृत्तीविषयी जी विधाने केलेली आहेत ती वाचकांनी संदर्भासाठी पुन्हा एकदा वाचावी. बौद्धांची ही राष्ट्रद्रोही प्रवृत्ती आणि वैदिकांची ही राष्ट्राभिमानी प्रवृत्ती ह्यामधला विरोध स्पष्ट करण्यास आणि आमच्या विधानांचे सत्यत्व पटविण्यास हुणांचा राजा जो मिहिरगुल त्याचे हे प्रकरण अत्यंत उपयुक्त कसे आहे ते पाहू. मिहिरगुल हा भारतावर आक्रमण करणारा हुन राजा वैदिक धर्मीय रुद्रदेवतेचाच उपासक होता आणि त्याने वैदिकांना पाण्यात पाहणाऱ्या भारतीय बौद्धांचा अनान्वित छळ चालविला होता. पण एवढ्यासाठी वैदिक धर्मीय राजांनी किंवा जनतेने त्या परकीय हुन राजाचे राजकीय दास्यत्व स्वीकारले नाही किंवा त्यास मिळून भारतीय बौद्धांच्या छळास हातभार लावला नाही, तर तो मिहिरगुल स्वधर्मीय असला तरी राजकीय दृष्टीने तो परकीय असल्यामुळे त्याला भारताचा राष्ट्रशत्रूच मानले आणि भारताचा जो प्रदेश त्याच्या हातात सापडला होता त्या प्रदेशास राजकीयदृष्ट्या मुक्त करण्यासाठी त्याच्याशी वैरच मांडले. वैदिकात तक्षशिलेचा अंबुज किंवा जयचंद ह्यासारख्या काही राष्ट्रद्रोही व्यक्ती पूर्वी किंवा नंतर निघाल्या नाहीत असे नाही, परंतु एकंदरीत वैदिक समाज अशा म्लेच्छ राजांचे कट्टर शत्रुत्वच करीत आला आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या आणि साम्राज्याच्या संरक्षणासाठी घोरघोर युद्ध लढत आला. वैदिकांच्या ह्या स्वराष्ट्राभिमानी बाण्याचा स्मिथ सारख्या इंग्लिश इतिहासकारासही किंचित कुत्सित भाषेत का होईना पण वारंवार उल्लेख केल्यावाचून राहावले नाही.